पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर विमानतळावरती भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला। यावेळी नागपूर विमानतळावरती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं। मोदी तेलंगणाला जाण्याच्या आधी नागपूर विमानतळावरती आले होते, तेव्हा कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नागपुरातील काही स्थानिक कार्यकर्त्यांची विमानतळावर भेट झालेली आहे। मला सांगा, काय पंतप्रधानांची भेट झाली, काय तुम्हाला विचारलं आणि कशी तुमची फीलिंग आहे सध्या? सर, आमची फिलिंग एकदम चांगली आहे की आम्हाला असं स्मरण झालं की बाबा मोदी साहेबांचं आम्हाला भेट झाली, हे आमचं जीवनातलं एक सार्थक झालेलं असं आम्हाला वाटते। कार्यकर्त्या मी मंडळाचा अध्यक्ष हिंगणा मंडळाचा, तर माझ्या छोट्या साऱ्या कार्यकर्त्यांना मोदी साहेबांची भेट झाली, हे माझी खूप एक इच्छा होती, ती माझी पूर्ण झाली। माझ्या जीवनातला हा दुसरा प्रसंग आहे। मोदी साहेबांनी जेव्हा 7,000 करोडचं पॅकेज शुगर फॅक्टरीला दिलं होतं, त्यावेळेला देशातले 300 शेतकरी भेटायला गेले होते आभार मानण्याकरता, त्यावेळेला मी एकदा गेलो होतो। आणि आज हा दुसरा प्रसंग आहे। मोदीजी 24 तासातनं 20 तास काम करतात, त्याच्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला ही स्फूर्ती मिळाली की आम्ही पण आपल्या मतदारसंघामध्ये जाऊन मोदीजींच्या कामाचा जे काही आलेख आहे तो जनतेमध्ये जाऊन निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीचा झेंडा मी उंच करणार आहोत। एवढी लोकसभेसाठी आज एनर्जी मिळाली तुम्हाला? सगळं नक्की आम्ही ग्रामीणचे कार्यकर्ता आहे। या ठिकाणी खऱ्या अर्थाने ग्रामीणच्या कार्यकर्त्याला एका प्रधानमंत्र्याला, देशाच्या प्रधानमंत्र्याला भेटण्याच्या योग आला, हे आमच्यासाठी आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी नशिबान आम्हाला समजतो। आणि आमचं भाग्य आज आम्हाला असं वाटलं की देशाच्या प्रधानमंत्र्याला भेटण्याचा योग हा कदापि आम्ही आयुष्यात कधी विचार केला नव्हता। आणि यामधनं आम्हाला एनर्जी मिळेल, नक्की येणाऱ्या निवडणुकीमध्ये यातून एनर्जी गावागावात पोहोचेल। म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना असा योग येणं आमच्या लोकांसाठी तर खरंच भाग्य आहे। आणि त्याच्यामुळे आम्हाला इतकं स्फुरण चढलेलं आहे की आमची शक्ती दुगणित झालेली आहे। ही अविस्मरणीय आणि भारतीय राजकारणातली खूप मोठी गोष्ट आहे की एक टॉप लेवलचा नेता ग्राउंड लेवलच्या नेत्याला भेटतो। यामुळे असा जोश आला आहे की लोकसभेमध्ये 400 पारच्या मोहिमेत आम्ही त्यांच्यासोबत राहू। तर भाजपने एक मोठा उद्दिष्ट लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ठेवलेला आहे आणि आता पंतप्रधान त्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी अगदी जे ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते त्यांना फक्त भेटतच नाही आहे, तर खरा फीडबॅक घेत आहेत आणि कार्यकर्त्यांना उत्साहित करण्याचा प्रयत्न करत आहेत। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।